अक्कलकुवा रस्त्यावर आज दुपारी धक्कादायक अपघाताची घटना घडली असून आमदार राजेश पाडवी यांच्या वाहनाला जोरदार धडक बसली। ही घटना दुपारी सुमारास घडली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठा अनर्थ टळल्याची चर्चा परिसरात होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार आमदार पाडवी हे आपले काम आटोपून सोमावलीकडे जात असताना हा अपघात घडला। दरम्यान मध्यधुंद अवस्थेत असलेल्या एका तरुणाने मोटरसायकल क्रमांक GJ05HD 1787 अतिशय वेगाने आणि चुकीच्या दिशेने चालवत येत रस्त्यावरून जाणाऱ्या एका कुटुंबाला धडक देण्याचा प्रसंग निर्माण केला। या घटनेत कुटुंबातील सदस्य खाली कोसळले, मात्र सुदैवाने ते बालबाल बचावले। त्याचवेळी आमदारांच्या वाहन चालकाने वारंवार हॉर्न वाजवून इशारा दिला, तरीही मोटरसायकलस्वाराने नियंत्रण गमावून थेट उभ्या असलेल्या टोयोटा क्रिस्टा MH04N1132 या वाहनाला जोरदार धडक दिली। धडकेत मोटरसायकल पूर्णपणे नुकसानग्रस्त झाली असून कारलाही मोठे नुकसान झाले आहे। अपघात इतका भीषण होता की दुचाकीस्वार वाहनावर आदळला। घटनेनंतर आमदार पाडवी यांनी जखमी तरुणाला सुरक्षित बाहेर काढून त्याला संरक्षण दिले व कोणीही मारहाण करू नये असे सांगितले। स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत करून जखमीला उपचारासाठी हलवले। घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात घटनास्थळी गर्दी केली होती। या अपघातामुळे रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून बेदरकार वाहन चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। दरम्यान आमदार राजेश पाडवी यांनी युवकांना आवाहन करताना सांगितले की वाहने सावकाश चालवा, नियमांचे पालन करा आणि नशा करून वाहन चालवू नका। मोटरसायकल फार जोरामध्ये जाऊन साईडला होता, मोटरसायकल परिवार त्याला कुठेतरी वाचला, आम्ही बघून गाडी उभी करून घेतली, उभं गाडी नव्हतो, धडकला आणि गाडीवर येऊन पडला। परत त्या गाडीचं नुकसान झालं ठीक आहे, पण त्यालाही काही लागलं नाही। परंतु असं अपघात चालत्या गाडीत घडला असं त्याच्या नक्की त्या ठिकाणी जीव गेला असतो। समोरचे मोटरसायकलवाले जे होते त्यांनाही बिचार लहान पोरग होतं त्यांचं, त्यांनाही मोठी दुखापत झाली। सायकल चालवताना आपल्या परिवाराचा विचार करावा, आई वडिलांचा विचार करावा। त्यांनी मेहनतीने तुम्हाला मोटरसायकल घेऊन गेली असेल, कामासाठी घेऊन गेले, पळवायसाठी घेऊन गेलेली नाही। चालवताना आपल्या परिवाराचा विचार करून, आपल्या जीवाचा विचार करून चालवावी, जेणेकरून आपल्याला काय होणार नाही, आपण सामान्य जनतेचा आवाज थेट तुमच्यापर्यंत। ई-मराठी न्यूजच्या ताज्या बातम्या आणि नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा लगेच।